लोकशाहीच्या नावाखाली जल्लादांचा उच्छाद सुरू झाला असेल तर त्यास आपली न्याय व्यवस्थाच जबाबदार आहे। मित्रहो नमस्कार। गेल्या 3.5-4 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये जो काही फोडाफोडीचा आणि अत्यंत घाणेरडा असा जो काही प्रकार झाला ते सगळं काही महाराष्ट्राच्या राजकारणाचे एक काळं पान ठरलेलं आहे। सुवर्ण अक्षरात नोंद नाही होणार याची काळ्या अक्षरातच नोंद होणार या सगळ्या घाणेरड्या राजकारणाची। गद्दारी 50 खोके याचा विसर महाराष्ट्राच्या राजकारणाला भविष्यात सुद्धा अजिबात नाही पडणार। शेकडो वर्ष कदाचित त्याची आठवण राहील। एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी घेऊन उद्धव ठाकरे यांची शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली होती। निवडणूक आयोगानं तर काय हो त्याही पुढे जाऊन खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे असा निकाल दिला। अहो धनुष्यबाण म्हणजे पक्षाचं चिन्ह सुद्धा एकनाथ शिंदे यांना बहाल करून टाकलं या निवडणूक आयोगानं। आता काय झालं बघा, तेलंगणामधलंही एक असंच प्रकरण जे महाराष्ट्राच्या साम्य आहे अशा पद्धतीचं ते आता सर्वोच्च न्यायालयात आहे आणि त्याच्या निमित्तानं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पक्षांतराच्या बाबतीत एक नुकतंच मोठं विधान केलेलं आहे आणि त्याचा संदर्भ देऊन आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनानं एक अग्रलेख दिलाय। सरन्यायाधीश साहेब जे बोललात ते करा असं आवाहन सामनानं केलंय। सामनाच्या या अग्रलेखात म्हटलंय, तेलंगणाच्या गद्दार आमदारांना विधानसभेच्या अध्यक्षांनी 7 महिन्यापासून अपात्रतेच्या याचिकाबाबत नोटिसाच पाठवल्या नाहीत। यावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केलेली आहे। पक्षांतर बंदी कायद्याची उपयुक्तताच त्यामुळे कमजोर होते हे न्यायाधीश भूषण गवई आणि न्यायाधीश ए.जी. मसीह यांना मनापासून वाटत असेल तर त्यांच्या दारात पडलेल्या लोकशाहीला संजीवनी देण्याची जबाबदारी तर त्यांची आहे। सरन्यायाधीश महोदय, महाराष्ट्रात एकाच वेळेस घाऊक पक्षांतर झाली, त्याचा निकाल विधानसभा निवडणुका आधी लागायला हवा होता, पण तसं झालं नाही। आता पुन्हा सर्वोच्च न्यायालय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा पक्ष आणि चिन्हाबाबतच्या याचिकेवर सुनावणीच्या तारखांचा खेळ करीत आहे। मग संविधान, कायदा, लोकशाहीची मूल्य जिवंत राहतील तरी कशी? लोकशाहीच्या नावाखाली जल्लादांचा उच्छाद सुरू झाला असेल तर त्यास आपली न्याय व्यवस्थाच जबाबदार आहे। तर न्यायाधीश महोदय, देश आपल्याकडे मोठ्या अपेक्षेनं बघत आहे। बघा आणखी या अग्रलेखात पुढे तर असं म्हटलंय, सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर लोकशाहीचं कलेवर पडलं आहे, त्यात प्राण फुंकण्याचं सोडून न्यायदेवताच वाचवा वाचवा असा टाहो फोडत आहे। पक्षांतर आणि गद्दारीची प्रकरणं अशीच वाढत राहिली तर देशातील लोकशाही खरोखरच धोक्यात येईल असं मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केलं। पण सरन्यायाधीशांच्या अशा वक्तव्यामुळं आशा पल्लवित होण्याचे दिवस आता संपलेले आहेत, कारण महाराष्ट्राने पक्षांतर आणि पक्षफुटींना आमदार खरेदी विक्रीला अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष पाठबळ देणारा निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या मनमानीचा कटू अनुभव महाराष्ट्राने घेतलेला आहे। बघा, पक्षांतरामुळे लोकशाहीला धोका होईल असं विधान नुकतं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेलं आहे। त्यांच्या या विधानाचाही मोठा धसका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसून आलेला आहे। साधारणपणे सर्वोच्च न्यायालयात आता या महाराष्ट्राच्या निकालाचं, शिवसेनेच्या निकालाचं काय होईल याचा अंदाज देखील आलेला आहे। शिवसेनेच्या संदर्भातील मोठी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, राष्ट्रवादीची ही आहे। बघा, या शिवसेनेच्या याचिके संदर्भानं आता ऑगस्ट महिन्यामध्ये सुनावणी होण्याची अधिक शक्यता आहे। म्हणजे 20 ऑगस्ट तारीख दिलेली होती, पण ती काही कारणानं 23 नंतर होण्याची ती आता शक्यता ही सुनावणी। न्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून उद्धव ठाकरे शिवसेनेला मोठी अपेक्षा आहे आणि त्यातच उद्धव ठाकरे शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयाला एक आरसा दाखवण्याचा केलेला हा एक प्रयत्न। सर्वोच्च न्यायालय आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाच्या हाती सोपवतोय याकडं उभ्या महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाच्याही राजकारणाचं लक्ष लागलेलं आहे। अर्थात तुमचं माझंही लक्ष आहे। पाहूया आपण काय काय होतंय ते। मित्रांनो, धन्यवाद।
पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.